तर पाहूया चौदरपाडा संघ व्हाईट जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद कृष्णाजी केने सर. आपण आराम करूया. या सामन्यासाठी दोन पंच उमेशजी केने आणि अभयजी पाटोळे आपलं सुद्धा विशेष अभिनंदन. तर पाहूया आमने संघाची सलामीची जोडी सत्यम आणि पंकज. तर चौदरपाडा संघाचा पहिला गोलंदाज रोशन टू सत्यम. सामन्याला सुरुवात. पहिल्याच चेंडू जोराचा अपील, पंचांवर त्याचा परिणाम नाहीये. सुंदर चेंडू, पॉवर प्ले मधील पॉवरफुल असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, अशा पद्धतीचे चेंडू सहज पडत नसतात. त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुन्हा एकदा रोशन टू सत्यम. पॉवर प्ले चा दुसरा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन जातोय की काय असा भास होतोय, परंतु हा नो चेंडू. आणि ओव्हर स्टेपचा हा नो चेंडू असणार आहे. या एका धावेनं धावसंख्या होते ती आमने संघाची बिनबाद 1 आणि हा फ्री हिट असणार आहे. मित्रांनो, गरीबी में आटा भी गीला. एक तो फ्री हिट, एक तो नो बॉल. दैट इज द इंटरनेशनल रूल्स. फिर से एक बार रोशन. आणि या ठिकाणी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बरोबर बॅटच्या तडाख्यात येत नाहीये. लेग बाईटच्या रूपानं 1 धाव. या एका धावेनं धावसंख्या होते ती बिनबाद 2. चेंडूला जास्त गती जरी नसली तरी अचूक टप्पा, अचूक दिशा यांचं संमिश्र मिश्रण आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून. पाहूया पंकज टू रोशन. आणि आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. पॉवर प्ले मध्ये बरोबर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये, पण 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण. और नक्कीच पंकज यानं वैयक्तिक खातं ओपन केलेलं आहे. तर संघाची धावसंख्या होते बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या दिवसाच्या सामन्यातील दुसरा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर काही मोजकीच ऑडियन्स जरी आपल्याला पाहायला मिळत असलं तरी लाईव्ह स्वरूपात यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रिकेट वेडे या सामन्याचा आनंद घेत आहेत. और नजर हटी और 4 रनों की दुर्घटना घटी. हातात धरून 2 वर्षाची पाटी.
अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। पंचांच्या नजरेतून कोणीच चुकणार नाहीये मित्रांनो. सर्वसामान्यांना दोन डोळे असतात, पण पंचांना मात्र त्यांच्या अनुभवानं ज्ञानानं चार चार डोळ्यांची क्रिकेटची नजर आणि त्यांच्याच नजरेतील हा नो चेंडू आणि या 5 धावांनिशी धावसंख्या होते 16. धावसंख्या होते ती 16. पाहूया पुन्हा एकदा फलंदाज दिनेश सज्ज. आणि आता मात्र हात होत आहेत समांतर, धाव मिळते अवांतर. धावसंख्या होते ती 1 बाद 17. आमने संघानं बऱ्यापैकी नाही चांगल्यापैकी कमबॅक केलेला आहे. आणि आमचे लाडके समालोचक मित्र योगेश पाटील, ज्यांनी काल सुद्धा अजय घरत सरांसोबत सुंदर समालोचन केलं. एक गोड आवाज क्रिकेटचा, शब्दांचे जादूगार म्हणून योगेश दादांना ओळखलं जातं. गुड जॉब. आणि या जबरदस्त खणखणीत आणि सणसणीत चौकारानिशी धावसंख्या होते ती चालू असलेले वर्ष 1 बाद 21. नक्कीच या ठिकाणी योगेश पाटील आमचे लाडके समालोचक मित्र यांचं आगमन होत आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण योगेश दादांना ऐकलं असेल. या स्पर्धेला सुद्धा ज्यांची उपस्थिती नक्कीच प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे. आपण पाहतोय आतापर्यंत चौकारांची जणू काही आतिषबाजी होते. धावसंख्या होते ती 1 बाद 21. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज फलंदाज आहे तो दिनेश, भावेश टू दिनेश. आणि या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग साइडच्या दिशेनं चेंडू तट्टावला जातोय. पहिली धाव वेगात, अचूक फेकी, यस. नक्कीच अचूक फेकीनं 1 धाव नक्कीच वाचवलेली आहे. धावसंख्या होते ती 22. सशाच्या नाही पण कासवाच्या गतीनं जाणं, स्ट्राईकला रोटेट करणं, दॅट इज द लॉजिक ऑफ क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश सज्ज. एक मोठा रनअप, ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीची आठवण करून देणारा रनअप. सत्यम टू भावेश. आणि एक फुल टॉस चेंडू, जबरदस्त आर पार, वालशिंद पाडा, बापदेव षटकार. या षटकारानिशी धावसंख्या होते 28. 4 वर्षातून मित्रांनो लीप इयर येत असतो, अन्यथा फेब्रुवारीची धावसंख्या, दिवसांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या टुर्नामेंटचा मित्रांनो आपण पाहिलेला दुसरा षटकार, शुभमने एक षटकार मारलेला आणि आता मात्र हा एक खणखणीत षटकार. यानंतरचं समालोचन मित्रांनो आपली भारताची राष्ट्रभाषा हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. एक बहुत ही बढ़िया छक्का. अगली गेंद के लिए फिर से एक बार तैयार भावेश. बहुत अच्छी गेंद, धीमी गति की गेंद, बॉल टप्पा खाकर अंदर की तरह आई. आसान नहीं होता इस तरीके से बल्लेबाजी करना. चहलकदमी बहुत बढ़िया नहीं कहूंगा मैं. अगर बल्लेबाज को गेंदबाज के ऊपर हावी होना है तो आपकी चहलकदमी, फुटवर्क बहुत बढ़िया होना जरूरी. फिर से एक बार भावेश तैयार, उनके सामने बहुत बढ़िया बल्लेबाज सत्यम. और यहां पर कदमों का बढ़िया इस्तेमाल, बहुत बढ़िया छक्का. गेंदबाज देखता रह गया हक्का बक्का. तालियों का इनाम मिलेगा पक्का. बेहतरीन छक्का. वो बुलाती है मगर जाने का नहीं,
29 रन बने हैं। खुद की पहली और टीम की तीसरी ओवर की जिम्मेदारी यहां पर कैप्टन चौधरपाड़ा के किसके कंधों पर डालेंगे? गेंदबाज लखन, लखन के कंधों पर पिछले ओवर में चौधरपाड़ा टीम ने लगभग अपने आप पर कुल्हाड़ी मारी है। मैं कहूंगा उतनी अच्छी गेंदबाजी नहीं हुई और उसी का खामियाजा। पुन्हा एकदा लखन चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने चेंडू जातो। पहिली धाव वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होईल। सोन्या पाटील साहेबांच्या मॅरेथॉन मधील रेस पाहायला मिळते। एक धाव काढली आणि दुसरी धाव चोरली। 1+1 = 2 या दोन धावांनी धावसंख्या होते बरोबर 3 डझन। एक बाद 36। लखन चेंडू टाकण्यासाठी सज्ज। दिनेश टू लखन आणि या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय आणि सोपा झेल दिनेश होतोय फेल। डीजे स्टार्ट द म्युझिक का। जंगल के पहाड़ी में बहुत बड़ी या षटकारांची धावसंख्या होते 43। 2 बाद 43। आता मात्र चौधरपाडा संघानं नाणेफेक जिंकून निर्णय चुकीचा घेतलं की काय असं वाटायला लागतंय। पण मित्रांनो दॅट इज द क्रिकेट। क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं? पहिल्या षटकात पॉवर प्ले असून सुद्धा फक्त 9 धावा, दुसरा षटक पॉवर प्ले नसताना 25 धावा आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय। आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर फुटवर्क, 1 धाव आणि आता मात्र मिसफील्ड होते आणि त्याचा परिणाम एकाच्या ठिकाणी 2 धावा। नक्की चाललंय काय हा एक प्रश्न या 2 धावांनिशी आमचे गुणलेखक मित्र हितेश भंडारी आम्हाला सांगतायत। धावसंख्या होते 2 बाद 45। नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडा प्रेमी या सामन्याचा आनंद घेत आहेत। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि आता मात्र पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू तटवण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान। या एका धावेने धावसंख्या होते 46। 2 गडी बाद 46। तिसरं षटक मार्गस्थ आहे। नक्कीच मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं फक्त 37 धावा झालेल्या, आता तिसरं षटक मार्गस्थ आणि धावा मात्र 46। आणि आता मात्र सहज झेल होऊ शकला नसता, परंतु प्रयत्न अपुरे, एकाच धावेवर समाधान। या एका धावेने धावसंख्या होते 47। 3 षटक, धावा मात्र 47।
आपण पाहिलं पहिल्या षटकात फक्त 9 धावा, दुसऱ्या षटकात 25 धावा आणि या षटकामध्ये 13 धावा. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स किरवली आणि अचानक स्पोर्ट्स जानवड. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश पाटील सर नाणेफेकीसाठी सज्ज असतील. दोन्ही संघांचे कर्णधार कृपया आपण या षटकानंतर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं आणि चौथं षटक. चौदरपाडा संघाचा हा हुकमी गोलंदाज स्वप्नील. आतापर्यंत आपण पाहतोय 15.66च्या सरासरीनं धावसंख्या झालेली आहे 47. शेवटचं षटक जर अचूक गोलंदाजी झाली तर 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला महत्व नसतं. डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एकाच धावेवर समाधान. या एका धावेने धावसंख्या होते 48. बरोबर 4 डझन. 2 गडी बाद 48. प्रत्येक राहिलेले 5 चेंडू, प्रत्येक चेंडूवर नाना पाटेकरचा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो का? काय घडणार, काय बिघडणार लगेचच समजणार. आणि या ठिकाणी मात्र जबरदस्त शॉट आणि जातोय उतुंग वालशिंद षटकार. खरंच या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस पडतोय, तोही थंडीच्या दिवसात. नक्कीच मित्रांनो जर आपलं टायमिंग परफेक्ट असेल तर मात्र आपण अशा पद्धतीचे फटके मारू शकतो. याचाच प्रात्यक्षिक या षटकारांची धावसंख्या होती ती 54. ठंडी का सीजन और स्कोर मिला इस गेंद पर पूरा आधा डझन. धावसंख्या 54. चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा फलंदाज सत्यम. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आर पार वालशिंद षटकार. जंगल पहाडीवाला षटकार. ऐक ना, तुझा बापूस फटाक्यांच्या गॉर्डर मध्ये नक्कीच कामाला खूप आहे. मधुर संगीत मित्रा. गुड लवंगी जॉब. फटाके दिसतात. सगळ्यांचं मनोरंजन. आजपासून बरोबर 4 दिवस या स्पर्धेची रंगत, या मधुर संगीतातून आपल्याला मिळेल. नजर ठेवा बॉलावर, कारण प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट असेल डीजेच्या तालावर. पाहूया पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या षटकारांशी धावसंख्या होते बरोबर 60. 2 गडी बाद 60. या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. पहिली धाव वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच. रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढिया. या 2 धावांनिशी धावसंख्या कासवाच्या नाही तर सशाच्या गतीने वाढताना धावसंख्या होती ती 62. एक ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र बॅटच्या पट्ट्यात बरोबर चेंडू येत नाही. कार्पेट पद्धतीने चेंडू जातोय. एकाच धावेवर समाधान. अचूक फेकी. या एका धावेने धावसंख्या होते. आमचे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतायत 2 गडी बाद 63. स्ट्राईकला रोटेट करत राहणं किंवा प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार घेणं हेच तंत्र. आणि आता मात्र आपण पाहतोय एक यॉर्कर चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने अचूक फेकी. आणि आता मात्र पंचांचा इशारा येत नाहीये. या ठिकाणी मात्र रामायण महाभारत तोही परत परत पाहायला मिळतो. 1 नाही 2 नाही तर तब्बल या चेंडूवर पंच धावा 3. यस, या 3 धावांनिशी आमने संघाची धावसंख्या होते 66. योगेश पाटील सर, मागच्या सामन्यात फक्त धावा झालेल्या 37, पण या ठिकाणी मात्र
पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये 9 धावा आल्या, पण धावसंख्या होते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 66. यापुढील होणारा सामना त्याची नाणेफेक करण्यासाठी मी आदरणीय समालोचक योगेश पाटील सर आपल्याला विनंती करेन की साई स्पोर्ट्स किरवली आणि अचानक स्पोर्ट्स जानवळ संघ यांची नाणेफेक आपल्या मधुर आवाजातून करायची आहे. नाणेफेक करण्यासाठी मी आदरणीय पाहुणे अनंताजी केने 24 कॅरेट सोने खणखणीत नाणे अनंताजी केने साहेब आपल्याला मी विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. ओव्हर टू योगेश पाटील सर. थँक्यू. हॅलो 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 थँक्यू. हॅलो थँक्यू सो मच सर. तर वेलकम अनंताजी केने या असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करतो. अचानक देवास्फोट जानवल विरुद्ध साई स्पोर्ट किरवली असा हा सामना असणार आहे. एका बाजूला असलेल्या सुनील स्मृती त्यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आणि एका बाजूला आहे आयोजक संघ अर्थात आई गावदेवी बी. तर दोघांपैकी तुम्हाला एखादा कॉल या ठिकाणी द्यायचा आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. सुनील स्मृतीची मागणी केलेला आहे परंतु आलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट बी अर्थात हा नाणं जातो या साई स्पोर्ट किरवली संघाच्या बाजूने. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण दोन्ही संघांच्या संगणकाची चर्चा करणार आहोत. टॉस जिंकला या किती इम्पॉर्टंट होतं? इम्पॉर्टंट होतं. काय करणार प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. आणि ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन पाहतोय अशा प्रकारची तुम्ही अपेक्षा केली होती की या ठिकाणी आल्यानंतर? हो. तर गोलंदाजी करणार तर आपण जानवल संघाचा विचार केला नक्कीच 39 संघ आहे परंतु त्याच्याकडे टॅलेंट आहे अनुभव आहे तर त्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35. आणि तुमच्या संघात ज्याप्रमाणे ओळखला जातो त्या प्रकारची तुमची कुठेतरी कामगिरी पाहायला मिळत नाही याचं कारण काय आहे? माहित नाही. माहिती नाही. ओके इट्स प्रॉब्लेम. तुम्हाला नक्की विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. पराग नाणेफेकी तुमच्या बाजूने लागली नाही परंतु फलंदाजी करायची आहे. ज्याप्रमाणे गोलाकार आहे त्याचप्रमाणे हा क्रीडांगण आहे तर किती धावसंख्या तुमच्या संघासाठी योग्य असतील? 40+ जायचा प्रयत्न करू. काय वाटते तू पहिल्याच सामन्यापासून इथे मात्र निरीक्षण करतोय ही खेळपट्टी फलंदाजांना फायदेशीर आहे की गोलंदाजांना? दोघांना फायदेशीर आहे. मला वाटतं की गोलंदाजांना जास्त फायदेशीर आहे. पराग असेल त्यानंतर तुमच्याकडे यंगस्टार आहेत त्यांच्याकडे काय अपेक्षा करतोयस? त्यांनी त्यांचा प्रयत्न चांगला करावा. आमची बॉलिंग आणि फिल्डिंग थोडी होत नाहीये. त्यांनी त्याच्यात लक्ष घालावे थोडे. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो टॉस संपन्न झालेला आहे. नाणेफेकीची आपण जर या ठिकाणी बाजू पाहिली तर साई स्पोर्ट किरवली संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम क्षेत्र स्वीकारले आणि अचानक देवास्फोट जानवल संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश पाटील सर. मित्रांनो नक्कीच सदुसष्ट धावांचं आव्हान घेऊन या ठिकाणी चौधरपाडा संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवतोय. यानंतरचा गोड आवाज आपण ऐकूया. एक उत्कृष्ट समालोचक उत्कृष्ट निवेदक शब्दांचे जादूगार आमचे परमप्रिय मित्र योगेश पाटील सर. थँक्यू थँक्यू सो मच मांजरेकर सर. कारण तुम्ही सुद्धा काल शुभेच्छा दिल्या होत्या. आम्ही होतो सावधच्या स्पर्धेमध्ये आणि जाऊया मित्रांनो आज आपण स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सुनील स्मृती चषक 2021 गावदेवी वालसिम बी आणि बाबुदेव पाडा यांच्या माध्यमातून ही साकारली स्पर्धा आहे. पहिला चेंडू खूपच छान इथे मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र टोलवला परंतु या ठिकाणी सुरुवात हा षटक तुमच्या संघासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे कारण आव्हान जर पाहिलं तर खूप आहे 67 धावांचं आणि त्या आव्हानात तुम्हाला पाठलाग करायचं असेल तर पहिल्याच चेंडूपासून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र खेळावं लागेल. सलामी जोडी रामा आणि स्वप्नील. इथे मात्र चेंडूला आपटी दिली जाते मात्र निघून जाईल. गोलंदाज किरण इथे आपल्या षटकाला सुरुवात करतोय. रायटम उर्द विकेटने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. मोठा फटका इथे मात्र खेळायचा होता परंतु चेंडूची लेंथ आपण जर पाहिली तर थोडीशी खाली राहिली आणि ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि खूपच छान चेंडूची फेकी इथे मात्र गोलंदाज किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते.
मागच्या वीकमध्ये आपण जर पाहिलं तर सोनाली ती स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेचा हा विजेता संघ आहे आणि कुठेतरी ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये हा संघ प्रथम क्रमांकावर मात्र रँक करतोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, परंतु मात्र ही अपील पंचांनी मात्र फेटाळली. कारण पिचिंग जर आपण पाहिले तर कुठेतरी डाव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळाली आणि मात्र एक चांगला डिसिजन या ठिकाणी पंच उमेश केणे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थोडासा स्ट्रगल करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाज स्वप्नील. कारण आपण टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाचा विचार केला तर नवोदित खेळाडू यांच्याकडे आहेत आणि त्यांच्यावर आता मात्र जास्त जबाबदारी असणार आहे. इथे मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये पाहायला मिळतो या जबरदस्त हानागती प्रहार, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या पलीकडे. हा पहिला बिग हिट चौदरपाडा संघाच्या डावामध्ये. मला आवश्यकता आहे. आता मात्र चेंडू ज्यावेळी लँड झालाय आणि ज्यावेळी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं स्वप्नीलने त्यावेळी मात्र चेंडूवर त्याचं मात्र लक्ष मात्र बाजूला गेलं आणि त्याच वेळेला तो ज्या दिशेने फटका खेळायचा होता त्या दिशेने मात्र तो फटका खेळू शकला नाही. कमबॅक चेंडू पाहायला मिळाला या ठिकाणी, थोडंसं अतिरिक्त बाउन्स सुद्धा प्राप्त झाला आणि त्याच ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी फलंदाज स्वप्नील हा मात्र बीड झाला. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सर्वांनी गणेशजी बजागे किरोलीगावचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण मोठी स्पर्धा पाहिली या सत्रामध्ये. अजून एक चांगला चेंडूची फेकी, काय गोलंदाजी इथे मात्र किरण दलवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक बिग हिट नक्कीच आपण पहिला थोडासा अकुंठपणे तो चेंडू होता, परंतु त्यानंतर अचूक लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि यष्टांच्या पाठीमागे सुद्धा पाहिलं तर खूप छान कार्य करतोय दिनेश आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 8. गणेश बजागे तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण ते सुद्धा आपण जर पाहिलं तर ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. तर मोठी कमिटी आहे, कारण आपण पाहिलं या स्पर्धेचे आयोजक सुद्धा इथे मात्र चांगल्या पद्धतीने या स्पर्धेकडे मात्र लक्ष केंद्रित करतायत आणि या असोसिएशनचे अध्यक्ष MD हे सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. या आपण पाहतो मित्रांनो सुनील स्मृती चषक 2021 आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मित्रांनो यूट्यूबच्या या वाहिनीवर तुम्ही लाईव्हच्या रूपाने पाहू शकता. सुसज्ज क्रीडांगण ज्याप्रमाणे वर्तुळ असतो गोलाकार, त्याचप्रमाणे हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते आणि काय सजावट केली आहे या मैदानाची. जबरदस्त कलरफुल या ठिकाणी हा क्लायमेट, थोडासा ऊन आणि सावलीमध्ये लपंडाव पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिले तर रात्री थोडासा पाऊस झाला आणि त्याच कारणाने थोडासा खेळ सुद्धा आज उशिराने सुरुवात झाली या स्पर्धेला. परंतु आजचा जो शेड्यूल जो आहे तो आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. एकूण 9 सामने आज आम्ही खेळवणार आहोत या स्पर्धेमध्ये. एकूण 10 संघ आज या आजच्या दिवसामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि पहिल्या षटकात आपण जर खेळले पाहिलं तर ज्या पॉवर प्लेची पाबंदी होती ती मात्र समाप्त झाली आहे आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय ऋषी रॅटम राऊंड द विकेटने. इथे मात्र डाव्या एष्टीवर चेंडूची फेकी पुल करतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा गुल होतोय या 6 धावांसाठी. फलंदाज आपण जर पाहिलं तर अगोदरच ऑब्स्टिकला सफळ झाले होते, एक जागा बनवली आणि मात्र जबरदस्त कलेक्शन आणि जबरदस्त सिलेक्शन या फटक्यामध्ये पाहायला मिळतो. अशाच फटके तुम्हाला मात्र या ठिकाणी वारंवार खेळावे लागतील. कारण पहिला चेंडू मात्र रामाने खेळला होता, सिंगल धाव आली ती, परंतु त्यानंतर अटॅकिंग क्रिकेट आणि षटकाराने स्वागत केलं आहे या ठिकाणी गोलंदाज ऋषिकेशचं. इथे मात्र सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या सामने जातो, लॉंगांच्या दिशेने खेळाडू सज्ज आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल कारण फील्ड चांगली पाहायला मिळते, फेकी सुद्धा चांगली प्रकारची पाहायला मिळते. माऊली स्पोर्ट आपल्या संघाचा आपण विचार करतो एक बॅलन्स संघ आपण पाहतो, एकदम पॅक टीम आहे. कारण त्यांच्याकडे फलंदाजी सुद्धा चांगली आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली आहे आणि त्याचं जागतं उदाहरण या चालू सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कारण फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभी केली, तब्बल 66 धावा इथे मात्र ठोकल्या. त्यामध्ये सत्यमचं कॅप्टन सत्यमने इथे मात्र नॉक इनिंग केली साकारली.
37 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या, परंतु या ठिकाणी उर्पी चेंडू आहे, फटका फसला, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडूच्या खाली अनुमान लावतोय आणि कोणत्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही. झेलबाच्या स्वरूपात लागणार हा पहिला झटका टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाला. परासवेल चेंडू हवेत होता आणि मात्र उद्धवने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही, अतिशय चांगल्या प्रकारे झेल टिपतोय. आणि मात्र या ठिकाणी फलंदाज रामाचा खेळ सुद्धा समाप्त झाला आहे. 3 चेंडूंना माफ करा स्वप्नील बाद झाला आहे. एकूण 5 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 6 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज वन डाऊनला येतोय करण. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स इथे मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये प्राप्त केला ऋषिकेशने. इथे मात्र सरळ बॅटर लॉप करतो, या डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे, परंतु चुकीचा अनुमान, 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल एका टप्प्याने 4 धावांसाठी. फक्त इकडे चुकीचा अनुमान पाहायला मिळाला, कारण अगोदर त्यांनी झेल टिपण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु त्यानंतर ज्यावेळी चेंडू जमिनीवर लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स प्राप्त झालं आणि मात्र चेंडू निघून गेला सीमेरेषेच्या पलीकडे एका टप्प्याने 4 धावांसाठी. धावा येणं गरजेचं आहे, कारण टार्गेट खूप मोठं आहे तुमच्या संघासमोर. 67 धावा तुम्हाला 24 चेंडूमध्ये मात्र पूर्ण करायचे आहेत. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन झालं नाही, परंतु गॅप खूप छान तिथे मात्र या ठिकाणी शोधला या फलंदाजाने. थोडीशी मिसफील झाली आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. थोडंसं हेजिटेशन पाहायला मिळालं उद्धवच्या रूपाने, कारण त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र व्यवस्थित गॅदरिंग झाली नाही आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज जबरदस्त दोघांमध्ये ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 46 धावींची आवश्यकता आहे. इथे मात्र थोडंसं स्वेर चेंडू आहे, कारण लाईन आपली पाहिली तर उजवी स्टेज सोडून मात्र निघून जातो. या पंचाचा वाईटचा इशारा दरम्यान शुभागमन झालेला आहे. सखारामजी वाकडे काकांचा शुभागमन झालेला आहे. तुमचा विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र ऑन द राईज मिस टाइम फटका, लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दोन्ही खेळाडूंच्या मध्ये मात्र चेंडू सेफ लँड झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावपल पाहायला मिळतोय. जवळपास फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट. अशाच प्रकारच्या धावा तुम्हाला इथे मात्र अतिशय वेगाने जोडायच्या आहेत. आणि मात्र दुसरा षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये किरण दलवीने 8 धावा खर्च केल्या होत्या. एकूण धावसंख्या आपण जर 25, म्हणजे या षटकामध्ये तब्बल ऋषीने 17 धावा खर्च केल्या. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा जोडायच्या आहेत 42, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 21च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. बारा चेंडू विजयासाठी 42 धावांची अजूनही गरज आहे. हिट आउट नाहीतर गेट आउट, डू ऑर डाय स्थिती आहे आता मात्र टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा संघासमोर. आणि हे डोळ्यासमोर चित्र ठेवत असताना आता मात्र पंकज दलवी इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. विहंगम दृश्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गारवा इथे मात्र आपल्या अंगाला स्पर्श होतोय. पंकज पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शतरक्षक सज्ज त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल टिपला या वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. आणि मात्र हा दुसरा झटका लागतो या टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला.
जबरदस्त या ठिकाणी मात्र स्वतःवर विश्वास दाखवला ऋषीने, कारण जागेवर स्थिरपणे उभा राहिला, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि मात्र योग्य त्या वेळी आपल्या हातांची जादू मात्र या ठिकाणी दाखवली. चेंडू बराच वेळ हवेत होता आणि त्याच कारणाने मात्र खेळाडूकडे वेळ होता की तुम्ही चांगला जजमेंट तिकडे मात्र करू शकले, चांगला अनुमान लावू शकले आणि मात्र माघारी परतला फलंदाज रामा. जी सलामीला जोडी आली होती ती मात्र खेळाडू कक्षामध्ये परतली. नवीन फलंदाज अक्षय. पुलटा चेंडू स्लॉक करायचा तर परत चेंडू निघून जातो सरळ बॅटच्या साहाय्याने लॉंग ऑन कडे. बॅक टू बॅक दुसरा झटका. टायगर चौधरी संघ आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतो या फलंदाज बाद. आणि पंचांचा इशारा मात्र चौकार आलेला आहे, कारण एक वन बाउन्स इथे मात्र आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पंकज पुन्हा एकदा अजून एक मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु त्यावर एक मोठा प्रहार. जबरदस्त फलंदाजी, परंतु कुठेतरी उशीर झाला आहे या फटक्यानं असंच आपण म्हणू शकतोय. परंतु काय फलंदाजी साकारतोय फलंदाज सागर आपल्या संघासाठी. शेवटच्या 2 चेंडूला मात्र सामोरं गेला आणि 2 मोठे फटके पाहिले आणि आता मात्र धावांचा जो वेग कुठेतरी संत गतीने येत होता तो आता मात्र कुठेतरी वेग पकडताना एकूण धावसंख्या आहे 3 गडी बाद 37 धावा.
6 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 5 षटकार या 6 चेंडूमध्ये मात्र ठोकायचे आहेत. हा विक्रम तुम्हाला इथे प्रस्थापित करावा लागेल. काल आपण जर पाहिले तर संजय स्मृती चषकामध्ये पडगे संघाचे प्रलयशने तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले, तरी सुद्धा तो सामना मात्र पडगा संघ जिंकू शकला नाही. आणि कालच्या दिवसामध्ये पाहिले तर निंबोली संघाने सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला. त्या स्पर्धेमध्ये काही फलंदाजी केली गोलंदाजी उमेश केणे यांच्याकडनं पाहिली आणि कृष्णा केणे यांच्या बॅटमध्ये खूपच धावा पाहायला मिळाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड मात्र त्यांना देण्यात आला. इथे मात्र प्लेड ऑन, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी प्लेड ऑनच्या स्वरूपात चौथा धक्का लागतो या टायगर स्पोर्ट चौदरपाड संघाला. फलंदाज बाद. सामन्यामध्ये पाहायला मिळते कारण पूर्णपणे दबाव त्यांच्या फलंदाजावर पाहायला मिळाला, कारण प्रतिस्पर्धी संघाने खूप मोठी धावसंख्या इथे मात्र उभी केली आणि तोच दडपण ते मात्र त्या फलंदाजावर पाहायला मिळाला आणि त्या दडपणाला मात्र या ठिकाणी जुगारू शकले नाही आणि त्याचमुळे आता मात्र आमने संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. विकेट हॅट्रिक चेंडू आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय आणि पहिला बहुमान पटकावणारा गोलंदाज ठरतोय दिनेश दलवी. चेंडूवर मात्र गडी बाद केले, काय गोलंदाजी इथे मात्र साकारली आहे दिनेश दलवीने. खूपच छान, काय अनुभव आहे त्याच्याकडे, तो अनुभव मात्र या ठिकाणी पूर्णपणे झोपतोय. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय आणि सरळ निघून जातोय मिड विकेटच्या बाहेर. कुठे जो पराभवाचा अंतर आहे तो मात्र कमी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज राहुल शक्कार. खूपच छान, इथे मात्र फटका पाहायला आपल्याला नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन तुम्ही अशा फटक्याने करू शकता. आता मात्र या ठिकाणी ऑन द राईट फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चुकीची धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न करतो या फलंदाज आणि धावचीच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद झाला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि विजयाच्या उंभाट्यावर आता मात्र मावली स्पोर्ट आमने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फा विजय इथे मात्र कुठेतरी संपादन करण्याच्या मार्गावर इथे मात्र वाटचाल करतोय. खास करून मी कौतुक करेन सत्यमचं, कारण कॅप्टन नॉक इनिंग त्यांनी साकारले. त्यानंतर दिनेशने सुद्धा मात्र त्याला चांगलं
सहाय्य दिलं, कारण त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण 11 धावा पाहायला मिळाल्या आणि त्याच्या जोरावर इथे मात्र तब्बल 66 धावा तर डोंगर मात्र उभा करू शकले. सफल झाले. चेंडू मात्र एष्ट्याच्या डोक्यावर निघून जातो आणि मात्र या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे माऊली स्पोर्ट आमने संघाने. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघ. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण मित्रांनो मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट ज्याने जबरदस्त पायाभरणी केली आपल्या संघासाठी आणि त्याच्यावर मात्र उंच इमारत बांधण्यामध्ये त्या संघाला या ठिकाणी यश लाभलेलं आहे आणि तो खेळाडू ठरतोय सत्यम दलवी इज द मॅन ऑफ द मॅच. तर लगेच साई स्पोर्ट किरोली संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल साई स्पोर्ट किरोली विरुद्ध अचानक देवा स्पोर्ट जानवल. साई बजागे यांचा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. कुठेतरी संघाचा परफॉर्मन्स पाहिला तर थोडंसं खालवलेलं आहे, परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी अपार मेहनत केलेली आहे, चांगला सराव केलेला आहे, चांगला अभ्यास केलेला आहे. तर पाहूया त्यांच्याकडनं कशा प्रकारचा खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सत्यम या तुम्ही लगेचच, जास्त वेळ घेऊ नका, सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी लगेच यायचं आहे.